आता काय सायकल खेळायचं वय आहे का जावई? जावई सायकल खेळता काय? हा कोणाची आहे सायकल? पोरांचे. का तुमची आहे? नाही नाही पोरांचे. तुमच्या एवढी दिसून राहिली ती मला. हा पोरांना घेतली मला होईल म्हणलं का मग. बरं बरं याच्यावर जाता का तुम्ही मार्केटला? हा बरं आहे. का बरं पूर्ण घरी पाठवून दिलं? अहो, मासे आणले होते आणि 2-3 मित्र होते माझे. बनव म्हणलं तिला. ते म्हणे मी नाही बनवत म्हणून दिले काढून. म्हणजे मासे नाही बनवले म्हणून पोरगी डायरेक्ट माहेरात सोडून द्यायची का? हा मित्रांसोबत माझा अपमान केला ना तिने. अहो मग थोडं समजून सांगायचं का काय? आता ते मासे काटे मध्ये काटे काय तिला चावत होते काय. म्हणजे तिला बनवून दिले नाही का तुम्हाला? हा मग काय केलं ते मासे? फेकून दिले. अहो तर मग बनवून घ्यायचे तुमच्या हाताने. मला बनवत आला असं कशाला लग्न केलं असतं मी. बरं मग तिला पाठवून द्यायचं काय एवढं मोठं कारण नव्हतं ना तुमच्यावालं? आणि इज्जत गेली ना माझी मित्रांमध्ये. त्यांना मासे खायचे होते. आता काय वैतागच झाला बाबा. काय मोठं कारण नव्हतं तिला एवढं पाठवून द्यायचं. म्हणलं काय झालंय काय नाही एकदा मीच बघून येते. आणि येऊन बघितलं तर तुमचं माशाचं कारण आहे. तिने सांगितलं नाही तिला काहीच नाही सांगितलं. ती फक्त म्हणे मी आले बस असेच आले काही सांगितलं नाही. इथं येऊन कळलं मला मासे न बनवल्यामुळं पोरीला पाठवून दिलं घरी. बरं आहे. पण जास्त मोठं कारण नव्हतं ना जावं. असं नका करत जाऊ तुम्ही. मग बनवायच्या माझी इज्जत गेली ना मित्रांसमोर. अहो तुम्हाला लय मित्र पार्टीचं पडलं तर मग हॉटेलला बनवायचं. हॉटेलला पार्टी द्यायच्या. हॉटेलला खर्च होतो. हा मग बायको काय घरी पार्ट्या बनवायसाठी केली काय तुम्ही ती? मग आता कधी मध्ये पाहुणे आल्यावर बनवत नाही का आपण. पाहुण्याची गोष्ट वेगळी. तुम्ही जर मित्राच्या पार्ट्या घरात करताय म्हणल्यावर काय? मग आता मित्र आले तर करणंच लागेल ना. पाऊस आला चला मग या घरात या. काय बाई तुमचं तर अवघडच आहे बा. पोरगी नाही घरात काय नाही. किती पसारा पडलाय बघा बरं. हा बिलाचं काय दारू बिरू एवढी. आवडा मग आता तुम्ही आल्या तर. म्हणजे मी आवरू या घर. आणि मग कोण आवरेन आता. आता काय तमाशा झाला बाई. आवरा ना मग. आता आवरावं तर लागेलच. आता पोरगी नाही तर मला सांगितलं तुम्ही. मग मी भाजी बिजी घेऊन येतो. भाजी बनवा जेव्हा आपण दोघं. म्हणजे मटण तुम्ही घेऊन येता का? हा तुम्हाला म्हणजे पोरीला मासे नाही बनवले मग तिला काढून दिला. मी जर मटण बनवलं नाही तर काय करता तुम्ही? मग तुमच्या तिला फारक्यात देतो आणि तुमचा विषय क्लोज करून टाकतो. आई आता ते पस्तावा झाला बाई मला. बरोबर आहे जावई. तू दिली अशा बेवड्या माणसाला पोरगी तर बरं झालं असतं. आता याच्यात काय तुम्हाला सतत मटण मासे बनवून द्यायला अशी कोणची बायको भेटणार आहे सांगा बरं? आता तुम्ही बनवत नाही घरी मामाने आम्ही काय नाही बनत भाऊ. फक्त बुधवार आणि रविवार. बनवता ना. हा मग मी एक दिवस बनवायला लावलं काय फरक पडला का. अहो ती पोरगी सांगते रोज मासे रोज मटण आणते ते घरी. रोज मला बनवून माहिती का आलाय ते मटण मासे. ती खात नाही का. त्यांना गुरुवार कळत नाही सोमवार कळत नाही काहीच कळत नाही म्हणे. मग ती खाते ना आणल्यावर. अहो खायला खाते पण एखादी बार माणसाला बनवायचा कटळ येतो. काय भाजीपाला आणायचा. भाजीपाला नाही आवडत मला. येतं तिकून ढोसून तुम्हाला मटण मासेच बरे लागत आहे मग. मित्र आल्यावर का भाजीपाला धारायचं का. बरे भाऊ बरे हा ना मग लवकर मटण बिटन झाडून झुडून घेते मी सगळं. काय एवढ्या पार्ट्या काय एवढ्या पोरं बोलवायचे घरी. आता मित्र आहे. मित्रा पाहिजे तुमचा संसार मोडून जाईल ना. असं कसं काय होईल. मग एवढं थोडं हे मी बायकोला जाता काढून नाही तर मित्र घेऊन बसता काय घरामध्ये. बरं मी जातो मटण घेऊन येतो. आता मटण मध्ये बसू का मी इथं? घरी पोरगी आहे काम करा. त्या पोरीला घेऊन या. मला कशाला मटण बनवून चालता. त्या पोरीला घेऊन या मटण बनवून खा तुम्ही तुमचं. नाही तिला राहू द्या तिकडं. तुम्ही बनवा आपण दोघंच खाऊ इकडे. नाही मी नाही बनत बाबा. त्या पोरीला घेऊन या तुम्ही तुमचं बनवून खा तुम्ही. नाही त्या दिवशी मासे नाही बनवून तिने आता मटण बनवले का माझ्यासाठी. मी तिला समजते ना. तुम्ही नका टेन्शन घेऊ. नाही जाऊ द्या बनवा मी घेऊन येतो. तुम्ही बनवा मस्त आपण दोघं खाऊ. ए बाबा मला नका चारू मटण. मी माझ्या घरी खाईन मटण. मी काय जायची तर मटण खायला आले का काय? मग मी पण येतो तुमच्या घरी चला. तिला घेऊन या मग येताना. बघू तिकडे गेल्यावर. नुसतं मटण खायपुरतं येऊ नका बरं का. हा जेवण झाल्यावर बघू ना. आणतात का पण येताना? हा घेऊन ये. पण तिला समजून सांगा. एकाच पाहुणा दिसतो ग बाई आम्हाला. अहो मित्र किती दिवस पुरणार आहे. आपलं घर फॅमिली आपली बायकोच आपल्या कामाची आहे. हा मित्र म्हणजे लहानपणचे माझे. बरं चला बनवू मटण बिटन. तिला घेऊन या येताना मग. हा आपली बायको आपण तुमचं म्हणजे जोडा आहे. आयुष्याचं तुमचा जोडा तुम्हाला काम येईल. मित्र का आयुष्यभर काम येणार आहे का सांगा बरं. कधीच्या नव्हतं आले होते माझे मित्र. जाऊ दे तुम्हाला असा बी लय मित्राचा नाद आहे बरं का जावई. तुम्ही म्हणता अशी काय म्हणते मामी तुम्हाला मित्राचा लयच नाद आहे. मग मित्र येतच राहता ना.
किरकोळ कारणावरून भांडण नाही करायचं. काय कारण आहे तर मला मासे नाही बनवून दिली. हा हं? मग देईल ती बनवून, समजून उमजून सांगितलं तर देईल ती बनवून. आणि कवर समजायचं तिला. चला दोन मी- पोरं झाले ना. चला मी समजावते तिला, तुम्ही टेन्शन नका घेऊ. काही कारणावरून भांडण नाही करायचं. काहीतरी मोठं कारण असतं तर काय वाटत नाही माणसाला. हं? बरं बरं ठीक आहे. हा. काय ग बाई, इथं येऊन खुशाल झोपली, उठ अशी. ऐक ना, बसा जावं. इथे फोन बंद कर ना पहिलं. हा घ्यायला मला हे जमलं तर संध्याकाळी पैसे 1 रुपये नाही माझ्याकडे. हा. अगं बाई, ते फोन कट कर. त्या पाहुण्याचे काय तपतक आहे त्याच्याकडे लक्ष दे. हा तू इकडे निघून आली, मला तू कारण सांगितलं नाही काय झालं काय नाही. शेवटी त्या पाहुण्याने मला कारण सांगितलं. हिना माशा बनले नाही म्हणून ही निघून आली तिकडे. हा बनवून द्यायचे त्या पाहुण्याला मासे. काय एवढं तुझ्या हाताला जड होतं ते. हे बाई, मला नाही आवडत हे काय चिकन. अगं बाई, लोकांच्या घरामध्ये हप्त्यातून एक बार मटण होतंय. शुकर मानतो जनावर रोज मटण मासे घेऊन येतो. तुझी किती मज्जा आहे. खाऊ खाऊ झाली कशी. पण मी खात नाही ना, मला आवडत नाही ना ते. अहो नाही आवडत, पण मग द्यायचं बनवून त्यांच्या पुरतं त्यांना. बनवून बी नाही शकत, मला आवडत नाही ते बनवून. कुशाल निघून आली, असं काय करायचं नाही. हा सांगितलं बी नाही, मला एवढं लांब जावं लागलं त्यांना बोलायला. कशाला गेली होती मग तू? अगं बाई, पण त्याला असं चालतं का तू इकडं ते तिकडं. तुमचा संसार चांगला व्हावा आमचा हेतू हेच आहे ना. होईल, टेन्शन नको घेऊ. आणि तुम्ही मच्छी घेऊन या, मी तुम्हाला मस्त बनवून देतो काळ्या मसाल्यात. चला, आता तिचं काय ऐका तर तुम्ही जाऊ दे. तिच्या पुढं ना मी हात टेकलेले. ती लय आगाव आहे ती पोरगी. मित्र कुठून आणू? तुम्हाला का मित्राशिवाय घात जात नाही का काय? मित्र संग थोडा एन्जॉय घ्यायला मजा वाटते. तुम्हाला मासेच खायचे ना, मी बनवून देते ना. पाय पाय जवळ पाय, तू जवळ मित्र पाहिजे, जवळ लागतोय मित्र. पहा मग याच्यामुळे ते अशी करते. मित्र गेले ना माझे म्हणजे आता मित्रांसमोर. गेली तर गेली, खड्ड्यात गेली, फिरून येणार तर नाही येत गेली. डबल येणारच नाही ते माझ्या घरापाशी. कशी काय त्याच्यामुळे येणार? तुमची इज्जत घातली पाय मी. हा का? हा. माहित नव्हतं मला एवढे बेकार आहे पोरगी तुमची. माहित करायचं होतं पहिले, मग लग्न नाही करायचं होतं. माहित करून लग्न करायचं होतं, कळलं ना. आणि तुझ्या आईकडे पाहून केलं मी लग्न. माझ्या आईकडे पण लग्न केलं का? हा काय गं आई? अगं माझं सभा पाहून केलं त्यांनी. माझी पाहून म्हणतात होतं. माझी वागणूक पाहिली त्यांनी चांगली. तर मी वागणूक नाही का तशी? आई चांगली म्हणलं पोरगी आई वरच गेले असं. पण पोरगी तर आईच्या वर नाही झाली. अरे इथं तुम्ही इथून जा पटकन. आई इज्जत गेली ना माझ्या मित्रांसमोर झाली. बरं ऐका, ते मित्र जाऊ द्या चुलीत. तुम्हाला तुम्ही 1 किलो मासे घेऊन या. चांगल्या भाकरी बनवते बाजरीच्या, मस्तपैकी माशाचं कालवण बनवते. तुम्हाला पोटभर जेवण चालून तुम्हाला इथून काढून देते. बरं जातो मी घेऊन येतो मग. हा ये घेऊन. हा नाराज नका होऊन, किटकिट करू नका बाबा. येतो मी मासे घेऊन. हा हा हा. मसाला बिसाला बनवून ठेवा. एकदम काळा मसाला बनवून ठेवते मी. ये घेऊन तुम्ही जा. जातो मी. हा हा कोण बाई, तू कोण आरामशीर. काय बाई, लग्नाच्या टायमाला त्रास होत होता, लग्न करून तिथे त्रासच आहे मला. मोबाईल घे ना गाई.